संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ उद्या भगवानगडावर जाणार आहे। भगवानगडावर आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे। उद्या दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्री महाराज यांची देशमुख कुटुंबीय त्याचबरोबर शिष्टमंडळ भेट घेणार आहे। उद्या गडावरती जाणार आहेत। नेमका गडावर जाण्याचा वेळ काय आहे, कोण कोण सहभागी होणार आहे आणि कुठला मार्ग अवलंबणार? कुटुंबियात मी वैभवी, माझा मुलगा सत्यजित, माझा पुतण्या विराज, आम्ही 4 जण जाणार आहेत, 5 जण। आणि गावातलं जे शिष्टमंडळ आहे किंवा गावकरी आहेत असे आम्ही उद्या जात आहोत आणि मार्ग पाथर्डी मार्गे असतात। साधारणतः किती संख्येनं आपण तिथे जाणार आहेत? कुटुंब तर आहे सोबत, बाकी शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे? एक 3-4 गाड्या आहेत सोबत आमच्या आणि आम्ही ते घेऊन जात आहोत। जाण्याची वेळ तुम्ही मस्साजोगमधून किती वाजता निघणार आहेत, तिथे किती वाजता पोहोचणार? सकाळी 9 वाजता निघणार आहोत, 12-12:30 पर्यंत तिथं पोहोचू आम्ही। तिथे गेल्यानंतर सुरुवातीला काय तसा कसा उपक्रम असणार? उद्या दिवसभरामधलं कसं नियोजन शेड्यूल असणार तुमचं? उद्या आता आमची जी व्यथा आहे, आमची जी बाजू आहे, जी की ज्या बाजूनच सगळे आरोपी गजाआड केलेले आहेत, आरोपीनं अत्यंत क्रूररित्या हत्या केलेली आहे, आरोपीवर 20 गुन्ह्यापर्यंत 20-22 गुन्ह्यापर्यंत गुन्हे आहेत प्रत्येक आरोपीवर। दुःख झालेलं आहे मनाला की त्यांना थोडी मारहाण झाल्यावर त्यांची मानसिकता तपासण्यापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या, पण आज हत्या झालेली आहे अत्यंत क्रूरपणे। तर जे घाव घातलेला आहे, जे त्यांनी अमानुषपणे मारलेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्यासाठी महाराजांकडे जावं लागत आहे आणि आम्ही जात आहोत। कॅमेरामन आप्पासाहेब सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।